तशा पद्धतीची आपली विचारसरणी झाली आणि त्या विचारसरणीमधून आपण तसं आचरण जर केलं तर तसे काहीतरी विशेषण प्रत्येकाने घ्यावं. तसं असेल तर निश्चित चांगलं वाटेल. परंतु येस, हे आपण हसण्यापुरतं किंवा कोणतरी त्याला हॅशटॅग म्हणून किंवा एखादं विशेषण दिलं, याच्यातून मला असं काही विशेष काही वाटत नाही याच्यामध्ये. याचं कारण सांगतो की समाजामध्ये इन्स्पिरेशन असणं गरजेचं असतं. पण आपण कुणाला इन्स्पिरेशन करायचं, कोणत्या व्यक्तीचं करायचं, का करायचं, याचाही विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून फक्त आपल्याला काहीतरी विशेषण लागले मग त्या पद्धतीने वागावं किंवा नाही, याचा सर्वंकष विचार करण्याची वेळ सगळ्यावरती येते, आपल्यावरती येते. त्याच्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की मला जे विशेषणं लावले जातात त्या लेवलचा मी निश्चित नाही आहे. मला माझा उद्देश ॲज अधिकारी म्हणून ज्या ज्या पदावरती मी काम करेल किंवा त्यापेक्षाही जास्त ॲज अ मनुष्य म्हणून, एक माणूस म्हणून मी दररोज समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडू शकतो का, कोणत्या तरी व्यक्तीला चेहऱ्यावरती काहीतरी स्मितहास्य आणू शकतो का, त्याचं दुःख कमी करू शकतो, याच्यात जर मी काही करू शकलो तर तो दिवस माझा आनंदात जातो. अन्यथा आपल्याला बाकी कोणत्या विषयाची गरज लागत नाही. आणि इन्स्पिरेशनची, प्रेरणाची गरज असते. जर ती नसती तर आज एवढ्या संख्येनं जागा पुरत नाही, एवढी गर्दी झाली नसती. आणि जी वारंवार होती, कारण ती गरज वाटते, प्रत्येकाला इथल्या गरज वाटते. आणि ती गरज यासाठी कदाचित वाटते की त्याचा अभाव आहे भोवताली. वक्ते बोलणारे भरपूर आहेत सगळीकडे, काही हरकत नाही, पण तरी सुद्धा काही निवडकांनाच अशी गर्दी होते. ते महत्त्वाचं. तुम्ही एक जो मुद्दा म्हणालात तो मला खूप महत्त्वाचा वाटला आता, की आपण अन्नातल्या भेसळीबद्दल म्हणतोय, पण विचारातली भेसळ, इंटेलेक्च्युअल ऑनेस्टीमधली भेसळ. तुम्हाला आत्ता भोवती ज्या समाजात तुम्ही काम करत आहात, जिथं तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि भेसळ ओळखण्याबद्दल आणि त्याच्यावर कारवाई करण्याबद्दल एवढी तुमचं कौतुक होतं आहे, तुम्हाला या समाजामध्ये कोणती वैचारिक भेसळ दिसते? वैचारिक भेसळ ही अनेक स्तरावरची आहे. अगदी इंडिव्हिज्युअलपासून ते अगदी ऑर्गनायझेशन्सपर्यंत खूप वेगळ्या पद्धतीची आहे, खूप वेगळ्या लेवलला जातो आहे. आता आपल्यासमोर तरुण खूप बसलेले आहेत, काही वयस्कर मंडळी पण आहेत, सगळ्या एज ग्रुपमधले व्यक्ती आहेत. ज्यावेळेस आपण विचाराच्या बाबतीत बोलतो तर एक आपण समाजामध्ये एका पर्टिक्युलर वेळेस एक प्रकारचं क्रेज आलेली असते आणि त्या क्रेज बरोबर आपण त्यानुसार चालत असतो मोस्टली. आणि ते चालत असताना तो फ्लो चाललाय म्हणून आपण त्याप्रमाणे चालत असतो मोस्ट ऑफ अस. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी ज्याला हटके म्हणू किंवा थॉट प्रोसेस करून काहीतरी वेगळं पण करण्याचा जो प्रयत्न करतो, एक तर त्याला आपण मूर्ख ठरवत असतो किंवा त्याला काही कळत नाही म्हणत असतो किंवा तो वेडपट आहे असंही म्हणत असतो. प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. मी प्रवाहाच्या विरुद्ध असं म्हणणार नाही, परंतु योग्य दिशेनं प्रवाहाच्या जाण्यासाठी जो प्रयत्न करत असतो त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे शहाणपणा असंही नाही आहे. परंतु नॅचरली आणि योग्य प्रवाह कोणताही ओळखता आला पाहिजे. म्हणजे आपण आताच जे उदाहरण दिलं संत तुकाराम महाराजांचं, त्या काळात असलेल्या प्रचलित असलेल्या प्रथा ज्या होत्या ते त्यांच्या काळातलं तसं बघायला गेलं तर जे एक बिझनेस पर्सन होते, त्यांची फॅमिली त्याप्रमाणे होती, त्याप्रमाणे ते कर्ज देण्याचा व्यवसाय करत त्यांच्या वडिलापासून चालत आलेला होता. परंतु कुठंतरी त्यांना दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये त्यांनी काहीतरी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. म्हणजे जो प्रवाह चालू आहे वर्षानुवर्ष ते त्यांचं आयुष्यवर्ष जगत होते, पण त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलं म्हणून त्या प्रवाहाच्या विरुद्ध निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे चुकीचं आहे ते योग्य मार्गाने, कारण माझ्याकडे पैसे असताना गावातले माणसं त्यांना जेवायला भेटत नाही किंवा इतरांना भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांनी कर्ज कधी नदीत बुडवून टाकली. हा जो विचार आहे हा योग्य दिशेने नेणारा आणि नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शन जो प्रवाह चालला आहे त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या विपरीत असा विचार आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही तर त्यांनी ते केलं. ते बोलल्यापुरतं थांबलं असतं तर मी समजू शकलो असतो, पण त्यांनी ॲक्च्युअली केलं. म्हणजे त्यांच्या घरात तो विरोध झाला, त्यांच्या भावाने त्याला विरोध केला असेल, कदाचित पत्नीने केला असेल. हा असतानाही तो त्यांनी विचार केला. तो विचार करून कासाठी केला? स्वतःच्या कम्फर्ट लेवलसाठी केला नाही, तो समाजामध्ये जे चुका आहे. तर मग त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती आणखी विचार मंथन केलं, त्याच्यावरती फिलॉसॉफी केली, विचार मांडले, विचार मांडत गेले, नंतर गाथाही लिहिल्या. तो त्यांनी जो
मार्ग निवडला ती ऑनेस्टी होती. इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी कधी होते, फक्त तुम्ही बोलत नाही, सांगत नाही, तर ते करता, त्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी माझा. फक्त डोक्यात तुम्ही तर हो मी पुस्तक लिहिल, एक आर्टिकल लिहिल, मी असं पाहिजे तसं पाहिजे, समाजाने असं केलं पाहिजे, आणि करताना काहीच करणार नाही, ऍक्च्युअली इंटेलेक्च्युअल डिसऑनेस्टी म्हणतात, ते डिस्यूज म्हणतात. म्हणून आजच्या घडीला जर आत्ता बघायचं आपल्याला तर आपण डिजिटल युगात राहतो, आणि डिजिटल युगामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिजिटल फॉर्मॅटमधून एका किंवा दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये आपण जवळजवळ सगळेजण वापरत असतो. मग ते इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंटेलेक्च्युअल डिस्कशन असेल, खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बघत असतो. आणि हे करत असताना जगामधले आपल्याला खूप विचार ऐकता येतात, वाचता येतात, बघता येतात, आणि हे व्हिडिओ माध्यम सुद्धा असल्यामुळं त्याचं अट्रॅक्शन पण खूप आहे. आता हे करत असताना कोणते विचार आपल्यापर्यंत येतात आणि त्याचा आपण काय करतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. आपल्या काळात किंवा म्हणजे जुन्या काळात ज्यावेळेस आपल्याला एखादी माहिती घ्यायची असते, ते माहिती मिळवण्यासाठी कष्ट करावे लागायचे, खूप कष्ट करावे लागायचे. म्हणजे शिक्षक बघावं लागायचे, शिक्षकाला ते विचारावं लागायचं, त्यांच्याकडे कोणते पुस्तक, मॅगझिन, पत्र कुठं असेल त्या लायब्ररी जावायचं, त्यांच्यावर चर्चा करायची, ते वाचायचं, त्याच्यानंतर माहिती भेटायची. आता जगातली सगळी माहिती तुमची 2-3 सेकंदात, 5 सेकंदात तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या खिशात अवेलेबल आहे. त्याच्या माहितीसाठी तुम्हाला जगावं लागत नाही. ही जी माहिती तुमच्याकडे येते, माझ्याकडे येते, आपल्या पॉकेटमध्ये असतं, ती कोणती येते? ती ऑटोमॅटिकली येते, कोणीतरी पुश करतंय का, कोणीतरी बाजूला नेतंय का? तर याच्या पाठीमागे एक पूर्ण पॅटर्न आहे. हे जे अल्गोरिदम लिहिलेले आहे ते अल्गोरिदम सिलिकॉन व्हॅली असेल किंवा कुठूनही असेल, यांनी जे लिहिले ते खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेले आहे, की असे अल्गोरिदम लिहिले की ते व्हायरल व्हावे. आणि कोणते व्हायरल होतात त्याचा जे पॅटर्न केला, तर ज्या जनरली हेट्रेड गोष्टी आहेत, हेट करण्याच्या, चुकीच्या, त्याच्यामुळे वनवा पटवेल, वनवा पेटेल, अशा पटकन व्हायरल होतात आणि त्या फॉरवर्ड पण खूप होतात. आता कल्चर काय झालं आहे की या इनपुटमुळं हा वनवा पेटू शकतो, याच्यामध्ये व्हायरल होऊ शकतं, मला लाईक्स किती बघतात, किती फॉरवर्ड किती आहे, मला किती फॉलोअर किती आहे, ही आपण बघत चाललोय. वेअरॅज तुम्ही ज्यावेळेस एखाद्या अल्गोरिदमवरती क्लिक करत असता, स्क्रोल करत असता, त्यावेळेस तुम्हाला त्याच रील्स येतील, तेच न्यूज येतील, तेच अलर्ट येतील जे तुम्ही लाईक करता, हसता. जे तुम्ही रिजेक्ट करता ते तुमच्याकडे येत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की जी आपण विचारार्थी ऑनेस्टी म्हणतो, ज्यावेळेस द्वंद्वच नसतं, विचारच नसतो, काउंटर व्ह्यूच माहीत नाहीये, तो ऍक्सेप्ट करण्याची आपली तयारीच राहिलेली नाहीये, तर ते तुमच्याकडे व्ह्यूज नसताना तुम्ही ना इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट असता, कारण समोरची दुसरी बाजू काय ती माहीत नसते, ती कशी आहे ती माहीत नसते. याच्यामध्ये डेमोक्रॅटिक थॉट प्रोसेस, इंटेलेक्च्युअल ड्युअलिझम ज्याला म्हणू, हे कुठंच नसतं. आणि यावेळेस विचार करत असताना मग याच पद्धतीने आपण करत गेलो तर ते प्रभाव वाहत जातो. आणि म्हणून तुम्हाला कोणी क्वेश्चन जर केला तर तुम्ही डायरेक्ट त्यांना अँटी सोशल, अँटी पर्सन, अँटी नॅशनल सगळे टॅग देऊन आपण मोकळ होतो. तो माझ्या विरुद्ध आहे, मी त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे घराघरामध्ये भांडणं झालेली आहेत, खूप होतात. तर हा जो फ्लो चालला आहे त्या फ्लोमध्ये ऑनेस्टी आहे का, आणि ते ऑनेस्टी आहे का हे जर तपासायचं असेल तर तुम्हाला दुसरी बाजू समजून घ्यावी लागेल. तुम्हाला याकडे एकच मिनिट, हा पॉईंट मी कंप्लीट करतो. ही ज्यावेळेस तुम्हाला समजून घ्यायची असते त्यावेळेस दुसरी बाजू समजून घेण्यासाठी तुम्हाला तो जो फ्लो येतोय तिथं कुठेतरी तुम्हाला काही सेकंद थांबावं लागेल, काही मिनिटं थांबावं लागेल आणि विचारावं लागेल, अरे हे माझ्याकडे येत आहे, ते खरोखर योग्य आहे का? जे मी फॉरवर्ड करणार आहे याचे परिणाम नेमके काय होणार आहेत, माझ्यावरती काय होणार आहे, समाजावरती काय होणार आहे, चांगलं होणार आहे, वाईट होणार आहे. आणि असंच मी चालू ठेवलं तर माझं स्वतःचं काय होणार, मी कोणत्या दिशेने जाणार आहे, आणि ज्या दिशेने जाणार आहे ते माझ्या ऍक्च्युअली जे ध्येय आहे तिथे मी पोहोचणार आहे का फक्त मी लाईकसाठी आणि फॉलोसाठी करतोय. आज आपल्याला लाईकिंग फक्त आपले फॉलोअर्स किती हे खूप वाढले म्हणून तुम्ही खूप कनेक्टेड आहात अशी परिस्थिती नाही. म्हणजे आत्ताचं कॉन्ट्रडिक्शन असतं की जगामध्ये सर्वात